Eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand to the fire. तर सर्वांना जय महाराष्ट्र. आजच्या ब्लॉग 15 मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज पुन्हा आपल्या वावरामध्ये आलेलो आहोत. तिकडे जे दिसते ना तुम्हाला ट्रक उभे आहेत ते आमच्या इकडे सोलरचा नवीन एक प्रकल्प आलेला आहे, टाटा सोलरचा. लोकांना आपले वावर दिले, जमिनी दिल्या सोलारमध्ये, की त्यांना वर्षाला मला वाटते एका एकराचे 50,000 भेटतात आणि मग वाढीव काहीतरी टक्के असतात. तर असे लोकांनी वावर दिले. तर हे जे माझ्या बाजूचं वावर आहे 10 एकर ते पूर्ण दिलेलं आहे त्या काकांनी. आणि मी सध्या आलेलो आहो शीप बदलण्यासाठी पाण्याची. आणि तुम्ही बघू शकता तिकडे इथे या ट्रकमध्ये 2 ट्रक आलेले आहेत सोलरच्या प्लेट्सच्या, आणि ते सोलरचं प्लेट्स बसणार आहेत. आणि मग इकडे पूर्ण कंपाऊंड होणार आहे एकाच साईडनं आपल्या वावराला, आणि इकडून वावरच वावर आहेत. तर सांगायचं तात्पर्य एवढं होतं की खूप लोकांनी जमिनी दिल्या. ज्यांना जमीन करावशी वाटत नाही त्यांनी जमिनी दिल्या, परंतु आम्ही काही दिली नाही जमीन. हे आमच्यापाशी पूर्ण 11 एकर आहे इथे, आणि 2 एकर तिकडे आहे. असं 13 एकर, 12.5-13 एकर वावर आहे. आणि या पूर्ण वावरामध्ये आम्ही काही एकही एकर वावर दिलं नाही. आमच्या गावातल्या लोकांनी सुद्धा दिलं नाही. असू द्या, आता सोलारमध्ये दिलं. फक्त मी सांगितलं की आमच्या इकडे सोलारचा नवीन प्रकल्प आलेला आहे, प्रोजेक्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये लोकांनी वावर दिले. आणि मी सध्या वावरामध्ये आलो होतो. तर वावरामध्ये आमच्या गावामध्ये खूप खतरनाक काम आहे. सगळे लोक धावतात, रोज कमावतात, रोज कमावतात. परंतु माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढं होतं की मी जे सोशल मीडिया कंटेंट क्रिएशन करून आलो, हे माझ्या खानदानातला मी पहिला असेन की तो सोशल मीडिया कंटेंट क्रिएशन करून आलो. काहीतरी सोशल मीडियावर नवीन कंटेंट अपलोड करण्याचा प्रयत्न करून राहिलो. आणि मला माहिती आहे एक वर्ड जे की हिंदीमध्ये आहे, सबर का फल मीठा होता है. तर जसं आपल्या वावरात या हरभऱ्याला पिकण्यासाठी जवळपास 3-4 महिने लागतात, आणि या तुरीला जवळपास 10 महिने लागतात. तेव्हा कुठं 9-10 महिने लागतात, तेव्हा कुठं हे तूर येते. तर जमीन मात्र आपल्याला एक शिकवते मित्रांनो, सबर का फल मीठा होता आहे. आणि तेच गोष्ट पुढे घेऊन मी चाललेलो आहे मित्रांनो. मी सुद्धा आता कंटेंट क्रिएशन करून राहिलो. तर कंटेंट क्रिएशन करताना मला सुद्धा खूप अडचणी येऊन राहिल्या. कोणीतरी आता स्ट्राईक करून राहिला आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर, कोणतरी काळ्या करून राहिलं जाणून, जेणेकरून जे माझे व्ह्यूज आहेत, जे रीच आहे, जे ग्रोथ आहे इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमची, ते होणार नाही. तर जो कोणी करत असेल त्यांना करू द्या, कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कंटेंटला विरोधक हे नेहमी असतातच. आणि सबर का फल मीठा होता आहे म्हणून मी कंटेंट क्रिएशन करून आलो. आमच्या गावातले लोक जवळपास 90% लोक आमच्या गावातले रोज सकाळी उठतात, धावतात. लोकांना असं नाही बरं, लोकांपाशीला दिमाग आहे आमच्या गावातसुद्धा. परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे मित्रांनो की एखादी नोकरी केल्यावर तुम्हाला माहिती असतो की आपला पगार फिक्स आहे, की आपल्याला एवढ्याच रेंजमध्ये आपला पगार मिळतो. आणि जर का एखादा व्यक्ती सकाळी काम करत असेल तर संध्याकाळीसुद्धा त्याला संध्याकाळसुद्धा त्याला पैसे मिळतात, ते पण फिक्स आहे रोज आमच्या गावामध्ये सुद्धा. परंतु मी असा व्यक्ती आहे मित्रांनो की सध्या काहीच नाही कमावून राहिलो, परंतु मला माहिती आहे की कंटेंट क्रिएशनमध्ये एवढी पावर आहे. परंतु मित्रांनो मला माहिती आहे की कंटेंट क्रिएशनमध्ये एवढी पावर आहे की एक व्हिडिओ जरी व्हायरल गेला ना तर अख्खं आयुष्य पलटू शकते. म्हणून म्हणतो मित्रांनो, तुम्हीसुद्धा व्हिडिओ कंटेंट क्रिएशन चालू करा, किंवा नवीन काहीतरी ट्राय करा
जेणेकरून हे जे आपल्या गावात ट्रेंड चालू आहे, मी फक्त वावरात येतो, कामं करतो आणि कामाला जातो, याच्या इकडे एवढा पगार भेटते, आणि हे थोडासा माइंडसेट चेंज झाला पाहिजे. जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजलं पाहिजे किंवा गावातल्या लोकांना सुद्धा समजलं पाहिजे की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे. कोणी लघुउद्योग केला पाहिजे तर कोणी उद्योग केला पाहिजे, जेणेकरून जी अमाऊंट असते आपली समजा कमावण्याची ते फिक्स नाही राहत, फक्त ते मागं पुढे होत राहते, परंतु पगारात मात्र मित्रांनो सेमच राहते सगळं. आणि हे जे कंटेंट क्रिएशनमध्ये एवढी पॉवर आहे मित्रांनो की खूपच, म्हणून मी सुरू नाही केलं, पण माझी जी आवड होती एक व्हिडिओ बनवण्याची, त्या पॅशनला मी फॉलो केलं आणि आता आज मी कंटेंट क्रिएशन करून राहिलो, जे की मी डेली व्लॉग टाकतो आपल्या यूट्यूबवर. या आवाज ओम पोळकटचा इंस्टाग्राम हँडल आहे, तिथे मिनी व्लॉग्स टाकतो, आणि ओम पोळकट व्लॉग्स इथे लॉंग डेली व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत असतो व्लॉग, जो की आजचा 15वा व्लॉग आहे आपला. तर मित्रांनो असं सांगून राहिलो मी, सबर का फल मीठा होता है, कारण हे गोष्ट एका दिवसाची नाही आहे मित्रांनो. कंटेंट क्रिएशन याला खूप सारी मेहनत, जिद्द आणि चिकाटी लागते, तेव्हा कुठं जाऊन एखादा व्हिडिओ व्हायरल होतो. आणि व्हिडिओ बनवणंसुद्धा एवढं सोपी नाही आहे मित्रांनो, खूप अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. तुम्ही विचार नाही करू शकत, व्हिडिओ बनवताना एवढे विरोधक तयार होतात आपल्या ह्याच्यात की सांगूच नाही शकत तुम्हाला आता. परंतु तरी मी व्हिडिओ काढून राहिलो, कारण की विरोधक कितीही असले तरी काम आपलं आपण करत राहायचं. व्हिडिओ मी बनवत राहणार, कंटेंट मी बनवत राहणार. आजच्या व्लॉगमधून तुम्हाला एवढं शिकायला भेटेल की जसं या हरभऱ्याले 4 महिने लागतात, या तुरीले 9 ते 10 महिने लागतात घरी येण्यासाठी, तसंच कंटेंट क्रिएशनला सुद्धा टाईम लागतो. हा कोणचा पगार नाही आहे IT इंडस्ट्रीमधला किंवा कोणत्याही जॉबसारखा पगारासारखेचे पैसे नसतात आणि रोजंदारीसारखेचे पैसे नसतात. कंटेंट क्रिएशनमध्ये सबर का फल मीठा होता है, हे लक्षात घेऊन आपल्याला पुढे जावं लागते. आणि म्हणून मी कंटेंट क्रिएशन करून राहिलो, कारण की कंटेंट बनवण्यासाठी माझ्या मनात खूप क्रिएटिव्ह आयडिया आहेत, आणि ते तुम्हाला दिसणारच आहेत आपल्या इंस्टाग्रामच्या हँडलवर, आवाज ओम पोळकटचा या. आणि आपल्या ओम पोळकट व्लॉग्सवर सुद्धा मी काही ना काही नवीन टाकण्याचा प्रयत्न करत आहो, जेणेकरून आपल्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांनासुद्धा समजेल आणि लोकांनासुद्धा समजेल. म्हणून मित्रांनो अशी कोणती तरी गोष्ट करा की जेणेकरून आपलं सॅलरीचं अमाऊंट फिक्स नाही राहणार, काहीतरी चढ उतार होणार, तेव्हाच आपल्या जीवनात आपण यशस्वी होऊ. तर काही नाही मित्रांनो, आता चाललो मी शिप बदलण्यासाठी, तेवढी शिप बदलतो आणि नंतर घरी जाणार आणि एडिटिंग करावंच लागते आपल्याला. सकाळी अभ्यास केला, आता एडिटिंग रात्री, आणखीन थोडासा अभ्यास मग झालं. तर हेच चालू आहे मित्रांनो जीवनात सध्या. तर चला आजच्यासाठी एवढंच. हा व्लॉग जरी छोटा झाला असेल तरी खूप महत्त्वपूर्ण होतं, जे आपल्या भावना होत्या मनातले ते सगळं सांगून दिल्या. तर तिकडे काम चालू आहे, असे सोलरचा प्लेट्स लागणार आहेत पूर्ण वावरामध्ये, जेणेकरून जे इलेक्ट्रिसिटी डेव्हलपमेंट जे आहे महाराष्ट्र शासनाची ते वाढणार आहे. आणि बस आजच्यासाठी एवढंच. आज मी एवढंच सांगणार होतो या व्लॉगमध्ये. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाले सबस्क्राईब करून घ्या, ओम पोळकट व्लॉग्स. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो. Baby, let the light shine through.